गोविंदा मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याला नवीन नेता व्हायचे नाही तर युवा नेता व्हायचे त्याच्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला कशाची आवश्यकता आहे ती सगळ्यांना सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, एक पांढरं शर्ट कडक इतकं स्टार्च केलेलं की त्याच्या धारीला असं बोट लावलं तर बोट कापलं पाहिजे इतकं कडक. दुसरा क्रायटेरिया आहे की ज्याला पण युवा नेता व्हायचे किंवा नवा नेता व्हायचे त्यानं लोणी लावायचं शिकलं पाहिजे. त्याच्या हातामध्ये 24 तास एक वाटीन त्याच्यात लोणी, म्हणजे नेता दिसला की लाव लोणी. ते कुठं लावायचे ते तुम्हाला सांगायची गरज नाही. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात. तिसरी गोष्ट, बैलावानी नेते काही बी म्हणले की होच म्हणायचं नाही, कोणत्या गोष्टीला म्हणायचंच नाही. अजून एक चौथी गोष्ट, कधी बी दरवाजे उघडायसाठी तत्पर राहायचं. चप्पल राखायला कुत्रेवानी चप्पल राखायची. नेत्यानं चप्पल सोडली की कुत्रं जसं इमानदारीने उभं राहते तसं त्या चप्पलीजवळ उभं राहायचं. आणि अजून एक गोष्ट सांगतो, तुमच्यामध्ये ह्या 4-5 गोष्टी असल्या, तुमच्या मागं कुत्रडं नसू द्या, तुमच्या घरचे तुमच्या म्हणण्यावर मतदान न करू द्या, पण ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्या आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, तुमच्यात फुल ठासून चाटुगिरी भरलेली पाहिजे, तरच तुम्ही युवा नेते किंवा अशा मोठ्या पदावर जाऊ शकतात. त्याच्याशिवाय तुमचं काही खरं नाही. ह्या गोष्टी तुमच्यामध्ये जर असत्या तरच तुम्ही युवा नेते व्हायसाठी तयार राहा. आणि तुमचा स्वाभिमान असला, तुम्ही कोणापुढे झुकत नसले, तुम्ही तुमचं काम करीत असले, तुम्ही म्हणत असले समजा माझी काम हीच मी ओळखे, तर हे इथं चालणार नाही. तुम्ही नेते होऊ शकत नाही. मी जे म्हणलो ते चाटुगिरी करणे, लोणी लावणे ह्या गोष्टी तुमच्यात असल्या तरच तुम्ही नेता होतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.